बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहताय एबीपी माझा। बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन। मंत्री संजय शिरसाट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला निधीबाबतच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा ताबा लाभार्थ्यांना 1 आठवड्यात द्या, पत्रातून विनंती। गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खड्डा खोदल्यास नवीन नियमावलीनुसार 15,000चा दंड। मात्र पालकमंत्री मंगलप्रभात लोढांकडून जुन्याच 2,000 दराप्रमाणे दंड आकारण्याचं आश्वासन देत गणेश मंडळांना दिलासा। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आज जनता दरबार। मुंबई महापालिकेच्या सी वॉर्ड ऑफिसमध्ये जनता दरबार। मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने जनता दरबाराला महत्त्व। प्रो गोविंदा सीझन 3 ची निवड प्रक्रिया नियमबद्ध आणि पारदर्शक। जय जवान गोविंदा पथकाच्या आरोपांमध्ये तथ्य नाही। प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचा आरोपांना प्रत्युत्तर। सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे या 2 मुलांसह भाजप प्रवेश निश्चित। आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल। तर याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खुलासा करतील का, रोहित पवारांचा सवाल। फडणवीस आणि अजित पवार यांची शिस्त नावालाच उरली आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका। 2 शिस्तीचे लोक फक्त तीव्र नाराजी व्यक्त करतानाच दिसतायत, असं म्हणत दानवेंचा टोला। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव निखिल पोपटाणीच्या संपर्कात आल्याची माहिती। श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही उघड। श्रीपाद यादवच्या सांगण्यावरून 2 महिला पार्टीत आल्याचं उघड। त्यातील एका महिलेच्या पर्समध्ये अंमली पदार्थ आढळून आले। श्रीपाद यादववर बेटिंगचे गुन्हे दाखल असून निखिल पोपटाणी ही बुकी असल्याचं उघड। नागपूरमध्ये 17 मार्च म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता। भारतीय विचार मंच आणि नागरिकांच्या सत्यशोधन समितीच्या अहवालातून गंभीर आरोप। पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह। साईबाबांनी महानिर्वाणाच्या क्षणी लक्ष्मीबाई शिंदेंकडे दिलेल्या 9 नाण्यांवरून पुन्हा एकदा शिर्डीमध्ये वाद। लक्ष्मीबाई शिंदेंच्या वंशजांमध्ये दावे प्रतिदावे सुरू। अहिल्यानगर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीवेळी प्रतिवादी गैरहजर राहिल्यानं साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाडांचा दावा योग्य ठरवला। 9 नाणी ट्रस्टकडे असल्याचे चौकशी अहवालात नमूद। कल्याण सीएसएमटी लोकलमध्ये विकलांग डब्यात सामान्य प्रवाशांची गर्दी। अपंग प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी। विकलांग प्रवाशांना डब्यात बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यानं गोंधळ। दिव्यावरून सकाळी 6 ते 11 लोकलच्या फेऱ्या वाढवणार। तसंच कल्याण डोंबिवलीवरून सुटणाऱ्या जलद गतीच्या लोकल दिव्याला थांबणार। रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय। यासाठी अमोल केंद्रे आणि अश्विनी केंद्रेंनी आंदोलन केलं होतं। वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सिंहगड रोडवरती उड्डाणपूल बांधला। मात्र उड्डाणपुलामुळे रस्त्याची रुंदी कमी झाल्यानं वाहतूक कोंडी कायम। रोजच्या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग त्रस्त। बनावट शासन निर्णय बनवून सरकारी रुग्णालयांना 12,000 मॅन्युअल बेड बनवून देण्याच्या नावाखाली 6 कोटींची फसवणूक। या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। राज्यातील शाळातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा अहवाल द्या। शालेय शिक्षण विभागाचा शाळा व्यवस्थापनांना सूचना। प्राप्त अहवाल 5 ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केला जाणार आहे। नाशिक पोलीस दलातील निरीक्षकाच्या बदलीसाठी 35 लाखांची तर ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार। यामध्ये पोलिसाचाही सहभाग। 3घांवर गुन्हा दाखल। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्याचा पुरवठा। त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर तालुक्यामध्ये सर्वाधिक दूषित जलस्रोत आढळले। आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। नाशिक जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायतींकडून जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा निष्कर्ष। संबंधित ग्रामपंचायतींनी पाण्यामध्ये क्लोरीनचा 20% कमी वापर केल्याचं उघड। नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यात 2506 जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी। 114 जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने हे दूषित आढळले। जवळपास 5% पाणी दूषित आढळून आल्यानं ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळांची दुरावस्था। पडक्या इमारतींमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांना भोजनासाठी खराब भाजीपाला दिला जातोय। शालेय शिक्षण समितीच्या भेटीमध्ये धक्कादायक प्रकार समोर।
नाशिकच्या सुरगाण्यामध्ये संतप्त पालकांनी आश्रमशाळेला टाळं ठोकलं. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 100% नियुक्तीच्या मागणीसाठी पालक आक्रमक. पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून पत्नीनं व्हिडिओ रेकॉर्ड करत आत्महत्या केली. धाराशिवच्या आळणी इथली धक्कादायक घटना. पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या निफाडमधील तारुखेडलेमध्ये 3 बिबट्यांचा मुक्त संचार. शेतकरी आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्यांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी. ऑनलाईन गेमचं चॅलेंज घेऊन मुलं अभिनेता सलमान खानला भेटायला निघाली. दिल्लीतून मुंबईमध्ये आलेल्या मुलांमुळे सध्या दिल्लीतल्या पालकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मुलं पोलिसांनी कसून शोध घेत पालकांच्या स्वाधीन केली. पुण्यातल्या कात्रजमध्ये 2 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिला भीक मागायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. टोळीतील 5 जणांना अटक केली असून यामध्ये एका महिलेचाही समावेश. पुण्यामध्ये घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 4,57,698 रुपयांचा ऐवज जप्त. अलिबागमधील दिघोडे समुद्रकिनारी बुडालेली बोट अखेर सापडली. बंदी असतानाही उरणच्या करंजामधील काही मच्छीमारांनी शनिवारी खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी ही बोट नेली होती. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये मिळून 88.38% जलसाठा. मागच्या 2 वर्षांच्या तुलनेत आजच्या दिवशी धरणामध्ये अधिकचा पाणीसाठा. वांद्रे खार पश्चिममधील काही भागात उद्या 14 तास पाणीपुरवठा बंद राहणार. दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. मनसे नेते संदीप देशपांडे यांचं मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींना भेट मिळावी यासाठी स्मरणपत्र. मुंबईत कचरा वाहतुकीच्या टेंडरमध्ये घोटाळा होत असल्याचा मनसेचा आरोप. याबाबत चर्चेसाठी देशपांडेंचं पत्र. धोकादायक स्थितीतील इमारतींचा ताबा घेण्यासाठी म्हाडा अधिकाऱ्यांची नोटीस. अशा 935 नोटिसा हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवल्या. चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना. आदिवासी भागात कुपोषणामुळे होणाऱ्या बालकांच्या मृत्यूबाबत उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. कुपोषणाच्या समस्येची सद्यस्थिती काय? कोर्टाची सरकारला विचारणा. उपाययोजनांचा तपशील सादर करण्याचे निर्देश. आता मुंबई विद्यापीठातून विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 पदव्या मिळवता येणार. या उपक्रमासाठी विद्यापीठाचा सिंधुदुर्गातील 2 महाविद्यालयांसोबत करार. सावंतवाडीतील पंचम खेमराज महाविद्यालयाचा समावेश. 10वी-12वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर. 10वीचे 13,709 तर 12वीचे 31,676 विद्यार्थी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण. काही पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यावर गुहागरमधल्या कार्यकर्त्यांना भास्कर जाधवांचं भावनिक पत्र. 1 गेला तर 4 निर्माण करेन. आपण आक्रमक असलो तरी संवेदनशील. पत्रात आशय. रत्नागिरीमध्ये काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये मोठे बदल. सोनल लक्ष्मी घाग यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला नवी उभारी देण्यासाठी नियुक्ती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार. विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण. त्यामुळे वाल्मिकच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार कृष्णा आंधळे कुठे गेला? खासदार संजय राऊतांचा सरकार आणि तपास यंत्रणांना सवाल. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. प्रकाश आंबेडकर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात. महादेव मुंडे हत्या प्रकरणात विशेष पथकाकडून आज 2 जणांची चौकशी होणार. याआधी 9 जणांची चौकशी करण्यात आली आहे. मुंडे कुटुंबियांच्या आक्रमक पावित्र्यानंतर तपासाला वेग. महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी 1 ऑगस्टला बीडमध्ये व्यापक बैठक. जरांगेंच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन. महादेव मुंडेंचं कुटुंबीय उद्या मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. भेटीमध्ये मुंडे कुटुंबीय त्यांची व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार. बीडमध्ये कोयता आणि सत्तूरनं हल्ला करून व्हिडिओ व्हायरल. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. नांदेडमध्ये मद्यधुंद कार चालकाची अनेक वाहनांसह एका महिलेला धडक. परभणीचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटेंच्या चालकाकडून अपघात. गोंदियाच्या सडक अर्जुनीत बेपत्ता युवकाचा 3 दिवसानंतर मृतदेह आढळला. जागेश्वर तेरोणे याचा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. सोलापूरच्या वैराग पोलिसांची धडक कारवाई. चोरीला गेलेले 2 ट्रॅक्टर 48 तासात हस्तगत केले. भंडाऱ्यामध्ये सालेभाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती. 30 लाखांचा खर्च करून 6 महिन्यांपूर्वीच बांधलेल्या इमारतीला गळती. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदार आणि त्यांच्या सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.
अमरावतीच्या धारणी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळली. दुर्घटनेमध्ये एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी. लातूरच्या औसा शहरात चोरी करणारी चड्डी बनियन गँग सीसीटीव्हीत कैद. 7 ते 8 जणांच्या या टोळीनं औसा शहरातील भाग्यनगर भागामध्ये बंद घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. हिंगोलीच्या वसमत बस स्थानकात पाणीच पाणी झाल्यानं चिखलाचं साम्राज्य. प्रवाशांना बस स्थानकात थांबणं सुद्धा कठीण झालंय. गोंदियातील पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. 8 दरवाजातून 11,382 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यानं गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. सध्या धरणाचे 15 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले असून त्यातून 63,761 क्युसेकनं विसर्ग सुरू. नांदेडच्या बारड भागामध्ये मुसळधार पाऊस. पावसानं सोयाबीन पीक पाण्याखाली. चांगल्या पावसानं पाणी पातळीत वाढ होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची पीक विमा योजनेकडे पाठ. जिल्ह्यातील एकूण 7,58,266 शेतकऱ्यांपैकी यंदा आतापर्यंत केवळ 24,324 शेतकऱ्यांकडून पीक विम्यासाठी नोंदणी. संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर. आज खामगाव इथं या पालखीचं आगमन आणि शेवटचा मुक्काम. उद्या पालखी शेगाव इथे विसावणार. भारतात अभ्यास दौऱ्यासाठी आलेले नेदरलँडचे जॉन ड्युईंग यांनी अक्कलकोटमध्ये जात स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. अन्नक्षेत्रात जाऊन त्यांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला. पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित. जम्मू आणि काश्मीरमध्ये सतत पाऊस. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय. श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर एका दहशतवाद्याला मदत करणाऱ्याला अटक. त्याच्याकडून 3 पिस्तूल आणि काही काडतुसं जप्त. रशियात भूकंपाचे जोरदार धक्के. रिश्टर स्केलवर 8.8 इतक्या तीव्रतेची नोंद. लागोपाठ झालेल्या भूकंपामुळे प्रशांत महासागरात त्सुनामीचा इशारा. रशियातील भूकंपानंतर जपानच्या उत्तर भागात त्सुनामी. किनारपट्टीवर उंच लाटा. टोकाची बंदरं. नेमुरा हनासाकी भागातही अलर्ट. त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर जपानचे आण्विक ऊर्जा प्रकल्प बंद करण्यात आले. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात नाफा सिनेमहोत्सव पार. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी, आदिनाथ कोठारेसह अनेकांचा विविध पुरस्कारानं सन्मान. नाफासारखे फिल्म फेस्टिव्हल मराठी सिनेमाला आणखी बळ देऊ शकतात. मराठी सर्वदूर पोहोचवू शकतात. अभिनेते सचिन खेडेकर यांनी नाफा आयोजित चर्चासत्रामध्ये मत व्यक्त केलंय. बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झालाय. काही बातम्या सविस्तर पाहूया. ट्रम्प खोटं बोलले असं जाहीर करा असं आव्हान राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना दिल्यावर